संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंगळवेढा नगरीत आज एक अभिनव चैतन्य सळसळत आहे। कारण आज आम्ही या भूमीतील नूतन आणि भव्य श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहोत। मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच समोर दिसणारे दृश्य एखाद्या राजवाड्याच्या प्रांगणाची आठवण करून देते। मुख्य मंदिराच्या समोर एक सुंदर विहीर असून त्यावर कारंजे बसवण्यात आले आहेत, जे वातावरणात थंडावा आणि प्रसन्नता निर्माण करतात। प्रांगणात 2 उंच अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ आहेत, ज्यावर ओम, स्वस्तिक, त्रिशूळ आणि कलश अशी 8 शुभचिन्हे कोरलेली आहेत। मंदिराच्या चहूबाजूंनी असलेल्या संगमरवरी आवार भिंतीवर हत्ती, घोडे आणि उंटांची शिल्पे असून वरच्या बाजूस बाशिंगी कठड्याची सुंदर नक्षी आहे। प्रवेशद्वारावर स्वागतासाठी उभे असलेले गजराज आणि सूर्यचंद्र मूषकांचे दर्शन घेऊन जेव्हा आपण पांढऱ्या शुभ्र मकरांना संगमरवरी फरसबंदीवरून चालतो, तेव्हाच मनातील विचारांचे कोलाहल शांत होऊन एक वेगळीच शांतता लाभते। पंढरपूर रोडवर साधारण 40 गुंठे क्षेत्रात विसावलेले हे मंदिर म्हणजे केवळ दगडांची वास्तू नसून एका कुटुंबाच्या अखंड जिद्दीची आणि श्रद्धेची दिव्य गाथा आहे। या मंदिराच्या उभारणीशी मातापित्याच्या स्वप्नपूर्तीची एक आगळीवेगळी आणि भावस्पर्शी कहाणी निगडीत आहे। या मंदिराची पायाभरणी एका साक्षात्काराने झाली, जेव्हा येथील गणेशभक्त अशोक कोळी यांचे आई वडील मंगळवेढा येथे आपले घर बांधत होते। घराच्या खोदकामात त्यांना अचानक उजव्या सोंडेच्या गणपतीची एक पुरातन मूर्ती सापडली। ही विलक्षण घटना त्यांनी एका ब्राह्मण पंडिताला सांगितली, तेव्हा त्यांनी हा गणपतीचा साक्षात्कार असल्याचे सांगून त्याच ठिकाणी मंदिर उभारून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला दिला। बाप्पाचा हा आदेश शिरसावंद्य मानून 1983 मध्ये काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सूनबाई पारुबाई भगवान कोळी यांनी या मंदिराच्या बांधकामास खऱ्या अर्थाने सुरुवात केली। 2 पिढ्यांनी पाहिलेले हे मंदिर बांधणीचे पवित्र स्वप्न पुढे अशोक कोळी व त्यांच्या पत्नी लता कोळी यांनी अत्यंत निष्ठेने आणि चिकाटीने पूर्णत्वास नेले। राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मुंडारा गावचे स्थपती मोहनलाल सोमपुरा यांनी तब्बल 40 वर्षे मंगळवेढ्यात वास्तव्य करून राजस्थानी कलाकुसर आणि वास्तुकलेचा अर्क या मंदिरात उतरवला असून सन 2024 मध्ये हे देखणे स्वप्न एका भव्य वास्तूच्या रूपात प्रत्यक्षात अवतरले आहे। मंदिराचा सभामंडप हा खऱ्या अर्थाने या वास्तूचा आत्मा आहे। 6 पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश केल्यावर नक्षीदार खांबांनी नटलेला विशाल सभामंडप समोर येतो। येथील प्रत्येक स्तंभ महिरपी कमानीने जोडलेला असून त्यावर वाद्य वाजवणारे गंधर्व आणि नृत्य करणाऱ्या अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत। या सभामंडपाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील ओवऱ्यांमध्ये असलेली देवदेवता आणि संतांची मांदियाळी। येथे एकाच छताखाली संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, दत्तस्वरूप गजानन महाराज, खंडोबा, रेणुका माता, श्रीराम सीता आणि पंचमुखी हनुमानासह अनेक देवतांच्या मूर्ती आहेत। जणू काही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी संपूर्ण देवलोक आणि संत समाज या सभामंडपात अवतरला आहे असा भास होतो। या विशाल आणि भव्य सभामंडपाची रचना अशी आहे की मुख्य गणपती बाप्पाच्या गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालताना किंवा मंडपात वावरताना भाविकांना एकाच वेळी अनेक देवी देवतांच्या आणि थोर संतांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडते। मंदिराच्या 4ही बाजूने असलेल्या संगमरवरी ओवऱ्यांमध्ये खास देवकोष्टके, मूर्तींसाठीची कोनाडी बनवण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक देवतेची मूर्ती अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सुबक कलाकुसरीने प्रतिष्ठापित केली आहे। या सभामंडपात प्रवेश केल्यावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घडते, जे या संतांच्या भूमीतील भक्तीची साक्ष देतात। शक्तीचे प्रतीक म्हणून पंचमुखी हनुमंताची भव्य मूर्ती येथे आहे। तसेच दक्षिण भारतीय परंपरेनुसार पद्मावतीसह तिरुपती बालाजी यांचे विलोभनीय रूप पाहता येते। वैष्णव परंपरेतील लक्ष्मीनारायण आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींमुळे सभामंडप भक्तीने न्हाऊन निघतो। ज्ञानाची देवता सरस्वती माता, संपूर्ण शिवपरिवार आणि कुलदैवत म्हणून पूजले जाणारे खंडोबा व रेणुका माता यांच्या मूर्तींमुळे भाविकांच्या सर्व श्रद्धास्थानांची येथे पूर्तता होते। या देवपरिवारात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आदर्श जोडीचे दर्शन घडते, तर ऐश्वर्याची देवता महालक्ष्मी आणि अष्टविनायकांच्या प्रतिमा मंदिराची आध्यात्मिक व्याप्ती वाढवतात। आधुनिक काळातील महान संत गजानन महाराज, दत्तस्वरूप आणि गौतम स्वामी यांच्या मूर्तींची उपस्थिती मनाला कमालीची शांती प्रदान करते। या सर्व मूर्तींचे वैशिष्ट्य असे की त्या केवळ दगडी प्रतिमा नसून त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि कोरीव काम अतिशय जिवंत वाटते। गाभाऱ्याच्या आत दृष्टी वळवताच महागणपतीचे अत्यंत तेजस्वी आणि विलोभनीय रूप मनाला मोहून टाकते। ही मूर्ती उजव्या सोंडेची म्हणजेच सिद्धिविनायक स्वरूपातील असून
तिच्या दोन्ही बाजूला माता रिद्धी आणि सिद्धी उभ्या आहेत. बाप्पाचा चेहरा अत्यंत प्रसन्न आणि स्मितहास्ययुक्त असून त्यांच्या डोळ्यांतून साक्षात करुणा बरसत असल्याचे जाणवते. मूर्तीवर केलेले सुबक दागिने, डोक्यावरचा मुकुट आणि पाठीमागील प्रभावळ राजस्थानी कारागिरीचा परमोच्च बिंदू आहे. उजव्या सोंडेचा हा बाप्पा नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आहे, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. हे दिव्य श्रद्धास्थान सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर या मुख्य मार्गावर असल्याने येथे पोहोचणे अत्यंत सुलभ आहे. सोलापूरपासून 55 किलोमीटर तर पंढरपूरपासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. रस्ते मार्ग आणि रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे पर्यटन आणि आध्यात्मिक केंद्र बनले आहे. आजच्या आमच्या या भेटीत आम्ही केवळ एका वास्तूचे दर्शन घेणार नाही, तर कोळी कुटुंबाने 2 पिढ्यांपासून जपलेल्या एका महान स्वप्नाचा आणि अढळ श्रद्धेचा अनुभव घेणार आहोत. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन या भव्य सभामंडपातील सकारात्मक ऊर्जा मनात साठवून आमची ही आजची भेट खऱ्या अर्थाने मंगलमयी आणि संस्मरणीय ठरणार आहे.